महाराष्ट्रीयन फूड 328 मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे बोंबील घालून भरलं वांग। त्यासाठी भरले वांग्यासाठी च्या 4 फोडी करून घेतल्या, त्या पाण्यात घातले। शक्यतो पाण्यातच घाला कारण फोडी काळ्या पडतात। इथं बोंबील घेतले 4 ते 5 आणि काळ्या मसाल्याचं वाटण घेतले। काळ्या मसाल्याचं वाटण कसं करायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय, तरी सांगते। 4 ते 5 कांदे गॅसवर स्लो गॅसवर ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजायचा आहे। आखे धने, सुकं खोबरं आणि खडे मसाले घ्या। अद्रक लसूण कोथिंबीर खसखस कढीपत्ता वाटताना घ्या। मिसळ वगैरे किंवा वांगी मिसळ चिकन याला हा मसाला काळा वाटणाचा चालू शकतो, परंतु तिथे पाणी जास्त चालू शकते। इथे आपल्याला कोरडा मसाला दळून घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। मी याच्यात फक्त खडे मसाले धने सुकं खोबरं घेतले। लाल तिखट आणि मी नंतर घेणार आहे। आपण जे वाटण काढलं होतं ते आता अशा प्रकारे खूप कमी पाणी घालायचे, अर्धी वाटीचे कमी पाणी घालायचे। अशा पद्धतीने घट्ट दळून घेतलंय। त्यात आपण आता लाल तिखट आणि गरम मसाला घालून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट लागतं। मी 1 चमचा लाल तिखट घालून घेते, तुम्हाला किती लागेल ते बघा। घरी दळलेले आणि घरगुती दळलेला गरम मसाला आहे, आपण दोन्ही गोष्टी घालून घेऊया। आता आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया। साधारण हे जे अशा प्रकारे लाल तिखट घेतलंय, त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाला पूर्ण कालवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाला आपला खूप पातळ नाही आहे। अशा पद्धतीने काढून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून। प्रत्येक वांग्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे, कारण खाली वांग आळणी लागू नये म्हणून। फक्त 1 चिमूट किंवा 1 बोटाला पुरेल एवढं, हाताच्या बोटाला पुरेल एवढं किंचित घालायचं, जास्त नाही घालायचं। त्यात अशा पद्धतीने मसाला भरायचा आहे। अशा पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेते। एक तुम्हाला दाखवलं कसं भरायचं आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपले वांगे भरून झाले। एक साईडला मी इडली पात्र ठेवले, त्याच्यामध्ये पाणी उकळत आम्ही आपलं जे इडलीचं भांडं असतं ज्यात आपण इडल्या बनवतो, ते भांडं मी ठेवलं इथं।
पाणी उकळून झालं इडलीच्या भांड्यामध्ये. आता पण हे वांगे त्या भांड्यामध्ये ठेवणार. वरून थोडंसं तेल लावायचं वांग्यांना. साधारण अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकायचे आणि मग इडलीच्या भांड्यात ठेवायचे. बनाना मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर 15 ते 20 मिनटं वांगे वाफवायचे. तरी चेक करत नाही खूप वांगे गाळ होता का त्यासाठी थोडंसं मध्ये मधनं चेक केलं तर योग्यच होईल. 15 ते 20 मिनटासाठी आपण स्लो गॅसवर ठेवून देऊ. स्लो किंवा मिडियम तरी चालेल. जे वाटण आपण काढलं होतं त्या वांग्यात भरून हे वाटण उरलंय. त्यात आपण बोंबलाला फोडणी देऊया. तुम्ही बघू शकता इथे मी पातेलं तापत ठेवलंय. आता मग फोडणी घालूया. होय तेल थोडंसं जास्त टाका. बोंबील आहेत ना, बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत. मी पिठाने वगैरे नेहमी साधे धुते. तुम्हाला हवा असेल तुम्ही पिठाने धुवू शकता. मीडियम गॅसवर बोंबील लाल होईपर्यंत परतवायचे. साधारण असे लाल होईपर्यंत परतवायचे. काढून घेऊया आपण बघू. अशा पद्धतीने लाल झालं कर काढून घ्यायचं. मिडियम गॅसवर तर जास्त जळले नाही पाहिजे, नाही तर कडवट वास येईल. आता आपण जे वाटण उरलं होतं वांग्यामधून ते आपण घालूया.
तेल सुटोस्तर परतवायचं. तुम्ही बघू शकता इथं आपला मसाला आणि बोंबील एकत्र परतवून झाले. आता पण यात अंदाज म्हणजे किती ग्रेव्ही लागते यानुसार पाणी घालूया. मी 1 तांबे घालते. तुम्ही बघू शकता इथं आपले वांगे 15 ते 20 मिनिटांना वांगा शिजून झाले. बोंबील टाकून रसा तयार आहे. आपण आता ते वांगे त्यात सोडणार आहोत. वांगे शिजलेले त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनटं गॅस चालू राहू द्या आणि एकदाच हलवा. अशा पद्धतीने आपलं भरलं वांग तयार आहे. एकदाच हलवा आणि 2च मिनटं गॅस ठेवा कारण वांगे ऑलरेडी शिजले. तुम्ही बघू शकता इथे आपली बोंबील टाकून भरली वांगी तयार आहे काळ्या वाटणातली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.